पार तू देवड्यात दिसतो दुसरा देवड्यावर कपड्यांची टोपी. डान्स कर ना मग मोबाईल घेऊन डान्स कर ना जाई ना डान्स कर ना डान्स कर. व्हिडिओ मग तुला हे नाही काढायचं का व्हिडिओ नाही काढायचं का मी पाटलाची मोबाईल हातात घेऊन नाच मोबाईल हातात घेऊन नाच दे मग माझा दे चल आपण दोघी नाच मग डोकं विचारलं म्हणजे दे ना आता बर का काय मी पाटलाची पोर मिरूने हातात काहीतरी घातलंय आणि म्हणते व्हिडिओ काढ ना मम्मा गेली बाई म्हणून आली नाही. विरासाठी आता छान छान तू तिथं बसलं बाबू खाली आजीकडे जायचं थांब थांब मी नाही म्हणते ना गरम येते. प्रियंकाने बनवले गुलाबजाम आणि त्याच्यात हे नाही ठेवलं जास्त पेट जळायला वाटतं आता फुलणार ते फुलला छान झालं डार्क केले जास्त डार्क. तर विराचा कांड बघितला काय केलं विराने एवढे छान असे कपडे घातलेले होते आणि विराने डायरेक्ट काय केलंय विरा तू कशी झाली इबलाशी एवढी मस्त पिटपिट खेळली पण बाबाने खेळून दिलं बाबा मस्त म्हणतात जा एकदा खेळून घे इकडे इकडे चल इकडे ना विरू तू काय करतोय आता शिव ऐ ते पाय खराब झाले उठ 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 पाय खराब झाले खालून बघ खाली पाय बघ पाय उलटा करून बघ उलटा कशी झाली तुझं काय ग तू कशी झाली हा विरा हे काय केलं तू तोंडाला हे बघ कशी झाली तू हा कशी झाली हे सगळ्या अंगाला कशी लागलं भाई पीठ खेळत होती का बरं हे बघा काय केलं आणि सांगते तोंडूना कशाला राहू दे ना छान दिसतो ना किती गोड गोड खेळली आज अक्षरशः पोरगी डोळ्यात येईन डोळ्यात येईन बेसन भात आणि गुलाबजाम त्याच्यासोबत काय रे काय झालं तुला का बरोबर राहिला काय झालं बाबडे फोन लागतो त्याला सारखा फोन लागतो ए फोन नाही बघायच्या तुमची बाईनी विराय ना मस्त गुलाबजाम खाऊ राहील आणि भात पण खाऊ राहील विरा छान आहे का ग लय छान आहे गुलाबजाम बनवलेले मावशीनं बरं का तुला मावशीनं बनवलेले तुला खायला विरा तू केसर ना काय कुठं बांधून ठेवायला लागते ना आता ते आहे ना मस्त आपण गोंडे घालायचो हा ना भारी होती ती कापायची नाही मा डोक्यात आता गोंडे कापायचे घालले मस्त गोंडे घालले विराचे केस वाढू हा. अजून थोडे वाटले अजून भारी दिसेल विरा एकटी बाहेर बसलेली आणि मस्त असं तिचं चाललंय टाइमपास हा का तर आता संध्याकाळचे वाजलेले 5 आणि आता शिक आम्ही व्लॉग स्टार्ट केलाय सकाळपासून वेळ नसतो एडिट करत असते का बरं मी एवढं कॉमन बोलतो का रोज एवढं कॉमन बोला तुम्ही रोज व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आहे ना मला ह्या दररोज घरामध्ये असंच टोमने मानत राहते रोज का तुम्ही रोजच असेच बोलतात असंच सांगतात मी रोज कंटिन्यू असं नाही बोलत आहे मग प्रत्येक वेळेस वेगळं काहीतरी राहतं नाही नाही दररोजच माझं कॉमन गोष्टी राहतात का लाईट बंद करो लाईट ऑफ चालू करतात तर संध्याकाळचे 6 वाजले लाईट अजून लावलेलं नाही मी लावतोय आणि यांचं काही चालू आहे पाको एवढं डायलॉग कॉमन होता अच्छा तेवढाच एकच होता ती बोलती तेवढा एकच डायलॉग होता बरं आणि आता पण तेच बोलले ना आता संध्याकाळचे 5 वाजले आणि आता आम्ही लॉग स्टार्ट केला एवढंच मी बोललो फक्त मित्रांनो सगळं काही करा यांच्याला डोक्याला लावू नका कारण यांच्या डोक्याला डोकं लावायचं म्हणजे आपलं काय खरं नाही समजे बहुत जल्दी इकडे काय चालत नाही चालत नाही का चार्जिंग चालू नाही करू का चार्जिंग
मग पप्पा घे आधी. चार्जिंग नाही म्हणते उड्यातल्या भारी मानते. चार्जिंग लावू का मग लावतो. मम्मी विराची आणि विरा या दोघी चालल्यावरती रील्स बनवायला आणि मी चाललो त्यांच्या सोबत त्यांना राखण. मी काय रील्स बनवणार नाही पण विरा बघा ना कशी घेऊन चालले पुढं 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 पुढं. चल बघू. चल चल चल. तर मित्रांनो विराने ना आमचा सगळा पचका केलेला आहे. एक सुद्धा रील काढून नाही दिला. खाली जायचं म्हटली एवढं वर येऊन परत खाली जायचं म्हणलं डायरेक्ट आता कॅन्सल झाल्या सगळ्या गोष्टी. विरा लय अवघड झाली आता. विरासारखं कुणीच अवघड राहिलं नाही. एवढी अवघड आहे ना काहीच करून नाही देत ती आता आम्हाला. डायरेक्ट सगळं काम बंद सगळं तिच्या मनावर राहतं. चल बाहेरून ती तर आता आलोय खाली आणि आशूचं काय रील्स झाला नाही. विराने काय रील्स नाही काढून दिला आशूला त्याच्यामुळे आशू नाराज झालेली जरा थोडी. शिव तू काढतो का रील्स मावशी सोबत? विराने काढून नाही दिला तू काढ. आणि इकडे आमचा अलाराम वाजू राहिलाय. आशूला अलारामचा आवाज आलाय का? अलाराम अलाराम असं टिंग 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 टिंग. ये देखो इसका अलार्म बज रहा है. इसका कुछ तो फॉल्ट हुआ है. बंद हो गया अभी. आणि विरा बसली गाडीत गाडी चालवती. विरा आजीच्या हाताला काय केलं रे तू? आजीच्या हाताला काय केलं? गाडी चार्जिंगला लावली त्यात बसू नाही बाबड्या. चार्जिंग बंद करू का? बंद करतो थांब. चार्जिंग चालू असली नाही बसायचं. चार्जिंग झाली आता. आपण बाहेर जाऊ चल गाडी खेळायला. तर विराची गाडी चालली आता भुर. थार थार कुठं चालली विरा तुझी थार? पोलीस कार विराची. कुठं चालली विरा? कुठं घेऊन चालली तू? फिरायला फिरायला चालली? चाल मग. शिव बसलाय तिकडं. तुझा अभ्यास चालू आहे. काय अभ्यास करते बाबड्या तू? झाला की ड्रॉइंग करते विरू? काय देऊ? व्हॉट यू वांट? कलर करते मॅडम. कलर तर पाहतेच याच्या कलर चाल. एक गोष्ट असली आम्ही नाही खुश असतो. आणि लय छान अरेंज करून ठेवते बघ. कलर एक एक कलर घेते लावते जाऊन ठेवते. इथं नको बसू. नाही होते. तर मित्रांनो बघू शकता किती आळशी झालेली माझी बायको. तिला नुसता नटाफटा लागतो बाकी काहीच लागत नाही. तिची शायनिंग बघा तुम्ही. बघा काहीच केलं नाही फक्त तेवढं सुख कशी जायला टाकलं लागली हवा करायला. जास्त हवा नको करू. अरे 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 मा शांती काय? अरे 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 बघ काय बनवलंय. राशनाने मस्त सुक्क फ्राय बनवायला टाकलंय. मला विराची बिर्याणी करायची. हा 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 काय दिसतंय. एक नंबर बनवला असं भारी बरं का. थँक्यू काय भारी म्हटलो ना. अजून खाल्ल्यावर थँक्यू म्हणणार. तुम्हाला ताट बनवून मानलं का जेवायला मग मी म्हणणार थँक्यू. असं म्हणा बायको हा खूप चांगली आहे. हा बरोबर मला छान छान बनवून घालते खायला. बरोबर. आणि आता काही नाही झालं चुकलं ते. तर चला बायको ना आता मस्त तिकडे बिर्याणी बनवणार आहे तू. हा आणि इकडे बनवणार आहे सुक्का फ्राय. तर मित्रांनो आपल्याला जेव्हा आठवण येईल तेव्हा आपलं फक्त इकडे डोक्यात राहतं आशू का आणून चिकन द्यायचं आणि लगेच बिर्याणी बनवून आपल्याला भेटणार खायला. हा
मोबाईल द्या ठेवून चला जेवण करायला. तर आता आहे ना सगळं झालं आपलं सुक्का फ्राय वगैरे झाले आणि इकडं बिर्याणी पण झालेली. हे बसले मोबाईल घेऊन. विराच्या हातात एक मोबाईल, शिवच्या हातात एक मोबाईल. हा बस ना आता दिदीला ना तुला जेवायचं नाही. तर आता फायनली सगळं ह्यो घे मग तो घे. ते ताटात आहे कमी भात त्याच येतो मला काढून त्यात थोडं दिदीच्या कांदा ते घ्या बरं इकडं. ते पप्पा बघतील मग म्हणतील शिवगिरी गेम खेळतोय जेवण करीत नाही मी. पप्पाला व्हिडिओ कॉल करू का? तर मित्रांनो सकाळचे 10 वाजलेले आणि अजून यात उभी झोपलेले. हे बघा तुम्ही बघू शकता इथं. विरा बघा, विरा एकपट, तिची मम्मी दुप्पट. डायरेक्ट पॅक तोंड करून झोपली. तिला म्हटलं उठ उठ उठत नाही. उठ ना उठ ना. एवढा टाइम झोपायचा उठ. विरा पैसे मी थांबतो. उठ काय खाली. काय होते विरा झोपेला असल्यामुळे तिच्यापाशी बसावं लागतंय. पण तेवढी झोप होऊन जाते आशूची. आशूला 2 बेनिफिट भेटते त्याची. उठली का? मी रात्रभर जागी ते सांगा ना. हा मग रात्रभर जागाच लागते लहान पोरं असल्यावर. आणि ते कमी नाही सांगितलं. मग सांगितलं ना विरा झोपलेली असते त्याच्यामुळे त्याच्याजवळ थांबायला लागतं. उठ आता मी आलोय. उठ नाही आता जरी रात्री उठ आता मी आलोय. उठ 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 उठ. रात्रीचं सांगा. रात्रीच आहे ना आशू एकटीच जागती एकटीच सांभाळते. मी काहीच नाही करू. उठ उठ ना. उठत नाही. बाई तुमचं लय अवघड आहे का? उठ 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 उठ. किती छान झोपलं. किती छान झोपलंय बघ. स्वप्न पडत होतं. त्याच्यामध्ये उठवायला आलोय मी. उठ